अजिंक्य भाऊ नमस्कार. नमस्ते भाऊ. खरं तर एकंदरीत आज जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल जो पाहिलाय आपण, खरं तर आपल्या पक्षाचे खरं तर तुम्ही शिवसेनेकडून होता, या ठिकाणी तुमचा पराभव झालेला आहे. काय सांगाल खरं तर निवडणूक ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धेत जय आणि पराजय होणं हा एक स्पर्धेचा भाग आहे. पराभव झाला, कुठेतरी आम्ही कमी पडलो असेल, जे काही विजयी उमेदवार झालेत त्यांना मी 2 दिवसापूर्वीच त्या निमित्तानं विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. आणि पराभव का झाला, कशामुळे झाला, त्याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पुढच्या ज्या काही परीक्षा असतील त्यांना आम्ही सामोरे जाण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं करू. एकंदरीत पाहायला गेलं तर नक्की तुम्ही कुठे कमी पडला, काय सांगाल? नाही, मी सुरुवातीला सांगितलं होतं का ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. आणि एवढी मोठी निवडणूक लढत असताना खरं तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या फार मोठी आव्हानं आमच्या डोळ्यासमोर होती. परंतु सुरुवातीपासून जसं आपण पाहिलं, आमचं तिकीट नाकारलं गेलं, ऐन वेळी आमचा घात त्या निमित्तानं झाला. आणि मग दुसरा पक्ष, दुसरा विचार, मग त्यांचे जे काही उमेदवार तयारी करत होते त्यांना त्या ठिकाणी थांबवलं. अचानक आम्हाला उमेदवारी देण्यात आली, त्याचा काहीसा परिणाम आमच्या निवडणुकीवर झाला. त्याचप्रमाणे जे काही अपक्ष उमेदवार उभे राहिले त्यांनी बरीचशी मतं त्या निमित्तानं आमच्या पक्षाची, आमच्या विचारांची घेतली. खालची जी काही जिथे स्ट्रॉंग आमचा पॉइंट होता, स्ट्रॉंग झोन होता, तिथली काही मतांचं डायव्हर्जन करण्यात ते सक्सेसफुल झाले. आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. शेवटच्या 2 दिवसामध्ये पैशाचा अमाप वापर त्या ठिकाणी केला गेला. ज्या लोकांची निस्वार्थीपणे आपण 5-10 वर्ष कामं केली, ज्या लोकांच्या सुखदुःखामध्ये त्या निमित्ताने गेलो, तसे विरोधी उमेदवार कुठेही दिसत नव्हते. त्यांचं काही योगदान नसताना देखील केवळ पैशामुळे जी काही मतं त्या निमित्तानं त्यांना मिळाली, त्यामुळे कुठेतरी तो फटका एका चांगल्या उमेदवाराला आणि आमच्या पॅनलला त्या ठिकाणी बसला. आणि कदाचित म्हणूनच आमचा पराभव त्या निमित्ताने झाला. एकंदरीत पाहायला गेलं तर मतदान वरची गावं जी आहेत ती समाज म्हणून खरं तर तुम्हाला मतदान झालेलं आहे, आणि खालची गावं खरं तर पक्ष बघून मतदान झालेलं आहे. याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, काय झालं की आता ठीक आहे, जो नॅरेटिव्ह वरच्या गावांमध्ये पसरवला गेला, तो कास्टचा असेल किंवा इतर ज्या बाबी आहेत, आणि खालची गावांमध्ये देखील काही पक्षाचे निष्ठावंत सहकारी होते की ज्यांनी बाबा एक चांगला उमेदवार सोडून पक्षासोबत जाणं पसंत केलं, तर याचा कुठेतरी फटका त्या ठिकाणी आमच्या पॅनलला निश्चितप्रमाणे बसलेला आहे. परंतु आम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये काम करताना, सार्वजनिक जीवनात काम करताना कधीही जातीपातीचा कधीही विचार केला नाही. कधी येणाऱ्या माणसाला पक्ष पाहून मदत केली नाही. जो माणूस आमच्या परीने येतो त्याला एक माणुसकीच्या भावनेतून, तो गरजू आहे, त्याचं काम अडलेलं आहे, त्या भावनेतून आम्ही मदत त्या निमित्ताने केली. पण निवडणूक म्हटलं की ह्या गोष्टी साहजिक घडतात. परंतु त्याच्याही पलीकडे खरं तर वरच्या भागातूनही मला जे काही मतदान झालं, खालच्या भागातून जे काही मतदान झालं, तर एक भाग म्हणून नाही तर पूर्ण हा जो काही जिल्हा परिषद गट आहे, या गटातील सगळी लोक आपली आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशीपासून या भागामध्ये काम करायला सुरुवात केली. दशक्रिया असतील, लग्न असतील किंवा काही कार्यक्रम असतील वाढदिवसाचे, तिथे भेटी दिल्या. आमचं कालच तळमाचीचा एसटीचा प्रश्न होता, तेथील सरपंच, उपसरपंच, सगळे सदस्य वगैरे सगळे मंडळी त्या ठिकाणी आले. त्यांच्या वतीनं निवेदन दिलं. साहेबांशी मी चर्चा केली. कालही तुम्ही पाहिला असेल, माझी फेसबुक, इंस्टाग्रामवर पोस्ट आहे. आणि आज त्या ठिकाणी जी एसटी त्या ठिकाणी बंद होती, तर आज ती एसटी तिथं पोहोचली. तर तिथं त्या लोकांनी त्यांचा सत्कार केला. तिथले स्थानिक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष त्यांनी मला फोन करून आभार देखील मानले की पराभव होऊन देखील मी खचलो नाही, मी घरात बसलो नाही. शेवटी हे होत राहणार आहे, ही व्यवस्था आहे. कोणतरी जिंकणार, कोणतरी हारणार, पण लोकांप्रती आपण काम करत राहणे हेच एक आमचं अजेंडा आहे, आमचं ध्येय आहे. एकंदरीत बघा, तुमच्या गावानेच तुम्हाला पाडले अशी काही ठिकाणी चर्चा होती. थोडक्यात तुमचा घात केलेला आहे. एकंदरीत काय सांगाल? नाही, असं म्हणता येणार नाही सर, कारण आमचं जे खामगाव आहे ते खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास आपण जर गावचा पाहिला तर एक संस्कृती असणारं गाव आहे, एक गावची बैठक असणारं गाव आहे, एक चांगले विचारधारेचं गाव आहे. आणि गावाने पाडलं, गावाने घात केला, हे चर्चा आता राजकारणात वेगवेगळी लोक वेगवेगळे गैरसमज, वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत असतात. परंतु गावाप्रती खरोखर मला आभार मानायचे माझ्या सर्व गावकऱ्यांचे
की गेल्या अनेक वर्षापासून मी या गावचं नेतृत्व करतोय. सर्वसामान्य कुटुंबात की ज्या मुलाला वडील नाही, आमची कौटुंबिक परिस्थिती अतिशय म्हणजे बाकी राजकारणाच्या दृष्टीने तेवढी सक्षम नाही, तरीही समस्त गाव म्हणजे आमच्या सगळ्या गावातील जो काही बलुतेदार जो समाज आहे, ही सगळी लोक निष्ठेने विश्वासाने त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभी राहिलेली आहेत. याचं कारण म्हणजे जर गावाने घात केला असता तर तिन्ही बूथ माझे हे तिन्ही बूथ प्लस आहेत, आणि ते केवळ मला नाही तर माझा जो काही वरचा उमेदवार आहे सुनीताताई बोराडे यांना देखील ते प्लस आहेत. तिन्ही बूथवर आम्हाला चांगलं मताधिक्य पडलेलं आहे. 1000पेक्षा अधिक मतदान गावाने आम्हाला दिलेलं आहे, आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आता काही लोक असतात की व्यक्तिद्वेषापोटी म्हणा किंवा काय त्यांच्या डोक्यात असेल मला माहित नाही, ती बाजूला जातात. आता हे प्रत्येक गावामध्ये आहे, परंतु गावातलं अधिक मताधिक्य म्हणजे 2017ची जिल्हा परिषद असेल, 2019ला झालेली लोकसभा, विधानसभा, त्याच्यानंतर 2024ला झालेल्या 23ला झालेलं आमचं ग्रामपंचायतचं पूर्ण पॅनल गावाने निवडून दिलं, एक हाती दिलं. त्यानंतरची लोकसभा, विधानसभेला देखील म्हणजे तालुक्यात वेगळी लाट असताना माझ्यावर विश्वास ठेवून आमची लोक माझ्या पाठीमागे उभं राहिली, नेहमी ताकद दिली, आणि आज देखील जिल्हा परिषद पंचायत समितीला आमच्या दोन्ही उमेदवारांना त्यांनी ताकदीने पाठिंबा दिला. याबद्दल गावकऱ्यांचे मी आभार मानतो. तसेच हे काही जे कोण गैरसमज करत असतील त्यांना देखील माझे हात जोडून विनंती आहे की माझ्या गावाचं नाव कुणी खराब करू नये. येत्या काळामध्ये जी लोक बाजूला गेलीत त्यांना पुन्हा मी एकत्रित करतोय, त्यांना पुन्हा सोबत घेतोय. त्यांच्या डोक्यात काही चुकीचे गैरसमज काही लोकांनी घातले असतील, त्याच्यामुळं थोडासा मला मायनस त्या ठिकाणी फटका बसला, त्यांना मी एकत्र घेऊन भविष्यात वाटचाल करेल. एकंदरीत तुमचे अनेक जवळचे मित्र, कार्यकर्ते, त्यांची ज्यांना तुम्ही आतापर्यंत मदत केली किंवा तुम्ही त्यांच्या सुखदुःखास त्यांना सहकार्य केलं, तेच तुम्हाला सोडून गेले, तर काय सांगाल? खरोखर या गोष्टीचं व्यक्तिगत मला देखील बहु वाईट वाटलं की मी मगाशी पण सांगितलं, अनेक वर्षापासून आपण आपले संबंध राजकारणापलीकडे जपत असतो. अगदी म्हणजे सांगायचं म्हणजे अर्ध्या ताटावरून उठून जाणारा मी कार्यकर्ता आहे. रात्री बेरात्री कधी फोन आला, एखाद्याला मदतीची गरज लागली तर मी कधीही कुणाची जातपात पक्ष पाहिला नाही. आणि तुम्हाला सांगायला म्हणजे मला दुःख वाटतं की लहान लेकरू घरात असताना देखील कुठल्याही कामाच्या बाबतीत मी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, मी आमच्या शेतीकडे दुर्लक्ष केलं, पण समाजाचं कुठलंही काम आलं, कुणाचा सुखदुःखाचा प्रसंग आला तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे, त्या कुटुंबाच्या पाठीमागे अजिंक्य नेहमी सक्षमपणे उभा राहिला. त्यावेळेस मी कुठलाही विचार केला नाही. परंतु आज माझ्यावर वेळ असताना माझे अनेक मित्र असतील, सहकारी असतील किंवा काही नागरिक असतील, त्यांनी मात्र चुकीच्या म्हणजे डोक्यात त्यांच्या कोणी विषय घातले असतील, ती लोक अचानकपणे बाजूला गेली आणि काय वेगळा विचार त्यांनी केला. पण तरी माझी अजिबात नाराजी नाही. शेवटी ही व्यवस्था आहे, त्यांच्याशी माझे कुठलेही व्यक्तिगत भांडण नाही, कुठला द्वेष नाही. त्यांच्याबद्दल मी समाजामध्ये कुठेही चुकीचं बोललेलो नाही. आणि येत्या भविष्य काळामध्ये जे नुकसान आज गावचं झालंय या गोष्टीमधून, आज गावाला मिळणारं पद त्या ठिकाणी मिळू शकलं नाही, आज त्या पदाच्या माध्यमातून मला शेवटी तुमचीच कामं करता आली असती. जी कामं मी इतिहासात पाठीमागच्या काळात केली आहे ती कदाचित आता वंचित राहतील. परंतु भविष्यात माझ्या सर्व सहकाऱ्यांना, मित्रांना विनंती आहे की या व्यवस्थेमध्ये चांगली माणसं तुम्ही निवडा, चांगली माणसं जपा, मित्रांना मोठं करा, आणि जे काही गैरसमज, मतभेद झाले असतील ते सगळे बाजूला ठेवून एक चांगला माणूस म्हणून त्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र येऊ आणि पुढची वाटचाल करू. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि मित्रांबद्दल देखील माझा कुठलाही गैरसमज नाही. आम्ही चांगले मित्र आहोत आणि भविष्यात त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करू. आणि ज्या वेळेस आम्हाला या सगळी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करायला सांगितली, सुनीताताई असेल, आम्ही असू, आणि त्या बाजूला कमलताई शेळकंदे असतील, तर आमचं म्हणणं एवढंच होतं की 6 महिन्यापासून आम्हाला तयारी करायला सांगितली. त्यानंतर अचानक लांडे साहेब यांना तुम्ही पक्षात आणला. शेवटी नेतृत्वाचा हा निर्णय असतो, कुणाला पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं, हा शेवटी नेतृत्व हे वरिष्ठ पातळीवर काम करत असतं. फक्त आमचं सगळ्या सहकाऱ्यांचं आणि या भागातील संघटनेचं म्हणणं हे एवढंच होतं की आम्ही तुमच्या कुटुंबातले होतो. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तुम्ही एकदा तरी आमच्या कानावर घालायला पाहिजे होता, आणि त्यातून आपण सगळे मिळून पुढे गेलो असतो. पण अचानक ज्या माणसाने तुम्हाला 2024ला त्या ठिकाणी विधानसभेला पाडलं, तुमचा पराभव केला, आज त्या माणसांना तुम्ही आमच्यावर लादताय.
मग जे काय आमचे इतर सहकारी काम करत होते भागामध्ये, मग त्यांच्यावर हे अन्यायकारक झाल्यासारखंच गोष्ट होती. आणि म्हणून खरं तर अचानकपणे एखादी प्रक्रियेत गोष्ट घडती त्यावेळेस ती स्वीकारणं अतिशय कठीण असतं. आणि खरं तर आज सांगितलं जातं, बाहेर पसरवलं जातं, बाबा अजिंक्यला तिकीट होतं किंवा असं होतं तसं होतं. परंतु खरं तर बेनके साहेबांबद्दल मी आजपर्यंत कुठेही चुकीचं वक्तव्य केलं नाही, कारण काही गोष्टी त्यांच्यात आणि माझ्यात सकारात्मकपणे आम्ही बोलणं झालं होतं. परंतु त्यांच्या वरिष्ठांनी आणि लांडे फॅमिली यांच्यातले काही कमिटमेंट असतील किंवा त्यांनी ज्या काही माझ्या पुढे मागण्या ठेवल्या त्या मला पूर्ण करणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि हा व्यक्तिगत अजिंक्य घोलपचा निर्णय नव्हता, हे मी अनेक वेळा सांगितलंय. हा पूर्ण भागातल्या संघटनेचा निर्णय होता आणि संघटनेसोबत राहणं हे माझं कर्तव्य होतं. ठीक आहे, त्यासाठी मला माझ्या निष्ठेचा त्याग करावा लागला. परंतु ज्या लोकांनी शेवटी नेता घडवला, ज्या संघटनेने नेतृत्व घडवलं, आज त्या संघटनेला देखील दूर लोटणं आणि एखादा माणूस निवडणं हेही कदाचित या व्यवस्थेला मान्य नव्हतं. आणि म्हणून या गोष्टी घडल्या. त्यातून पुढे बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. परंतु मी अतुल शेठ बेनके साहेब असतील किंवा यांच्याबद्दल माझ्याकडून चुकीचं वाक्य त्या निमित्तानं जाणार नाही, एवढी काळजी मी नेहमी घेईल. आता पाहायला गेलं तर या ठिकाणी बोललं जातं की अजिंक्य घोलपकर तर यांना पुढे संधी देता आली असती, त्यांनी थांबायला पाहिजे नव्हतं, पक्षाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे नव्हतं. परंतु त्यांनी पक्ष म्हणजे शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करून खरं तर त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ठिकाणी विरोधात जाऊन निवडणूक लढलेली. तर याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? खरं तर 10-12 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेसोबत काम करत होतो आणि राजकारणात आलेली संधी ही शेवटी कोणाला नको असते, परंतु राजकारणात पद पाहिजे यासाठी माझा कधी अट्टाहास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा आमचे नेते असतील तत्कालीन त्यांच्याकडे कधीही नव्हता. परंतु आरक्षण पडल्यानंतर स्वतःहून मला याबाबत विचारणा झाली. मी जिल्हा परिषदेला इच्छुक नव्हतो, त्यामुळे पंचायत समितीला मी इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्हाला पूर्ण तयारी करायला सांगितली. तयारी झाल्यानंतर अचानक निवडणुकीच्या 2 दिवस आधी लांडे कुटुंबाला आपल्याला तिकीट द्यायचंय आणि मग अशा पद्धतीने अचानक निर्णय तुला बदलावे लागतील. या गोष्टी झाल्यानंतर शेवटी या व्यवस्थेत अचानक निर्णय, शेवटी 5-6 महिने आम्ही एखाद्या माणसासोबत प्रचार केलाय, समजा त्या सुनीताताई असतील त्यांच्यासोबत प्रचार केलाय आणि अचानकपणे त्यांना डावलायचं आणि मतदार राजा पुढं नाही आता सुनीताताई बोराडे नाही आता लांडेताईला मतदान करा हे घेऊन जायचं. ती गोष्ट माझ्याच्यानी म्हणजे पटण्यासारखी नव्हती. ज्या व्यक्तीला आपण शब्द दिलाय, ज्या व्यक्तीसोबत आपण काम केलंय त्यांना आपल्याला फसवायचं नव्हतं, म्हणून कदाचित या गोष्टी घडल्यात. पण ठीक आहे, आता हे राजकारणात चालू असतं. परंतु पक्ष सोडताना, एवढ्या वर्षाची निष्ठा सोडताना मलाही दुःख आहे ना, पण अंतर्गत ज्या काही बाबी आहेत त्या लोकांना माहित नसतात. लोक उलट पालट बोलत असतात. शेवटी हा इथं मीडिया आहे, इथं वेगवेगळे गैरसमज, कोण काय म्हणतं ते त्याला काय महत्व नाही. पण मला जनतेला देखील हे सांगायचंय, शेवटी हे कुटुंब सोडताना मलाही त्रास झाला ना. मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. आज काम करत असताना 24 तास आम्ही लोकांसाठी काम करतो. हे करताना आम्हाला त्रास होतो नाही असं नाही, पण ज्या गोष्टी अंतर्गत आहेत त्या जनतेसमोर माहिती नाही आणि म्हणून या गोष्टी चर्चा केल्या जातात. एकंदरीत तुम्ही ऐनवेळी पक्ष बदलला, पक्ष प्रवेश केला, दुसऱ्या पक्षामध्ये गेले, याचा फटका तुम्हाला बसलेला असं तुम्हाला जाणवतंय का? काय सांगा? फटका म्हणजे माझे सर्व शिवसेना परिवारामध्ये चांगले संबंध होते. मी अगदी राष्ट्रवादी कडूनही निवडणूक लढलो असतो तरी बऱ्यापैकी मला मदत त्या निमित्तानं झाली असती, एक माणूस म्हणून, कामाचा माणूस म्हणून. अचानक पक्ष म्हणजे 2 दिवस आधीच या सगळ्या गोष्टी अतिशय वेगाने घडल्या आणि मग जो वेळ मला पाहिजे होता, त्या शिवसैनिकांशी मला चर्चा करायची होती का अशी प्रक्रिया घडते, माझे काही राष्ट्रवादी कुटुंबातले जे सहकारी होते त्यांच्याशी मला चर्चा करायची होती की बाबा असं झालंय त्याच्यामुळं, पण तो वेळ मला भेटला नाही. कारण अचानकपणे तिकीट नाकारलं गेल्यामुळे तो वेळ फार कमी होता, निवडणूक तोंडावर होती. पण माझ्या सर्व शिवसैनिकांनी आदरणीय शरददादा सोनवणे यांचा आदेश पाळून चांगलं काम केलं. परंतु जो काही अपक्ष उमेदवार त्या निमित्तानं लढला त्याला काही मतदान त्या प्रमाणात तिथं गेलं आणि त्याचा फटका कुठे ना कुठे मला त्या निमित्तानं बसला. पण ठीक आहे, भविष्यामध्ये जी काही चूक आहे ही किंवा वेळ न मिळाल्यामुळे जे काही गोष्टी राहून गेल्या त्या आम्ही सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि शिवसैनिक असेल किंवा राष्ट्रवादी परिवारातले माझे जे काही सहकारी असतील त्यांनाही एकत्रित घेऊन पुढे या भागासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी करू.
एकंदरीत अजिंक्य घोलप खरं तर यांचा या ठिकाणी निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. तरी देखील आता या इथून पुढच्या काळामध्ये खरं तर ते जे काही समाजाची सेवा करणार का किंवा लोकांची कामं करणार का? 100% करणार. माझं नेतृत्व हेच चळवळीतलं आहे. ज्या कुटुंबातून मी घडलो त्या कुटुंब असेल, तो परिसर असेल, ते गाव असेल, गावापासून सुरुवात करत असताना जे जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्याची मला अतिशय ग्राउंड पातळीपासून मला त्याची जाणीव आहे. आणि तुम्हाला आता माझ्या समोर फाईल आहे, ह्याच्यात कामांचे प्रस्ताव आहेत, लोकांचे विषय आहेत. आदरणीय दादांना, शरद दादांना भेटून त्या निमित्तानं मला हे काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. शेवटी एक जबाबदारी आहे. पद मिळेल न मिळेल हा शेवटी 99% प्रयत्न सर आपल्या हातात असतात. 1% हा आपल्या नशिबाचा असतो. कदाचित 99% प्रयत्न आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण केले, पण 1% नशिबाने आम्हाला साथ दिली नाही. म्हणून ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला, 4,500 लोकांनी, मी कुणालाही पैसे दिले नाही. इव्हन मला बूथ वाटायला देखील पैसे नव्हते. आदल्या दिवशी माझ्या मित्र परिवाराने ते कसे तरी ऍडजस्ट करून आम्ही तो बूथ त्या ठिकाणी कुठेतरी पोहोचवला, लोकांजवळ दिला. अगदी माझ्याकडे स्वतःची अजून गाडी नाही, माझ्या मित्र परिवाराने गाड्या उपलब्ध केल्या. सगळं म्हणजे मला खरोखर धन्य आहे. मी माझ्या पाठीमागे माझं कुटुंब सक्षमपणे उभं राहिलं, माझे नातेवाईक, माझे गावकरी उभे राहिले, त्यांचा तर मी नेहमीच शतशः ऋणी आहे. पण पराभव झाला म्हणून माझं काम थांबेल असं कुणीही समजू नये. शेवटी अस्ताला गेलेला सूर्य पुन्हा उगवणार आहे, त्याला कुणीही अडवू शकत नाही. आणि एकदा पद मिळालं नाही म्हणून आपलं राजकीय आयुष्य थांबलं या मताचा मी बिलकुल नाही. आज आदरणीय शरददादा सोनवणे, खरोखर या माणसाने या भागाचा सन्मान केलेला आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद दिली. का नेता कसा असतो, आणि त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असताना तालुक्यातील इतर नेत्यांबद्दल चुकीचे विचारही माझे अजिबात नाही. परंतु हा माणूस अतिशय कामाचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून या तालुक्याला राज्याचं मंत्रिपद मिळावं अशी आमची सगळ्यांची भावना आहे. कारण त्या माध्यमातून चांगली कामं करता येतील. आत्ताच जेव्हा माझं बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं, दादांना दोन्ही रस्त्यांच्या आमच्या दोन्ही भागातल्या ज्यावेळेस अडचण त्यांना दिसली, त्यांनी 500 कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रोड कुठला फंड त्यामधून त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करण्यासाठी प्रस्तावित केलेला आहे. मग जर भागाची कामं होत असतील, लोकांची कामं होत असतील, तर कुठलाही नेतृत्व असे ना, हरकत काय. शेवटी या व्यवस्थेत एखादा माणूस येणारे जाणारे पक्ष हे ते, आज महाराष्ट्राचं राजकारण पहा, कोण कोणाच्या मांडी लावून बसते काय कळायला पत्ता नाही. आज महानगरपालिका झाल्या, हा इकडून उभा राहतो, तो तिकडून उभा राहतो. या सगळ्यांचा विचार डोक्यातून जनतेने काढून टाका. आणि जो माणूस कामाचा आहे, जो तुमच्यासाठी काम करेल, जो तुमच्यासाठी अर्ध्या वेळेला येईल, कधीही उभा राहील, त्या माणसाच्या सोबत तुम्ही उभे राहा. हे पक्ष, हे सगळ्या गोष्टी आता थोड्याशा तुम्ही डोक्यातून बाहेर काढा. आणि जो कामाचा माणूस, शरददादा कामाचा माणूस आहे ना, तर तुम्ही त्याला निश्चितप्रमाणे त्या नेतृत्वाला साथ द्या, एवढी माझी विनंती आहे. आता राष्ट्रवादी पक्षामध्ये खरं तर एकंदरीत अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी आपण कालच्या सभेमध्ये पाहिलं की 2029ला खरं तर त्यांना आमदार करायचंय. मग शरददादा एकंदरीत तुम्ही आता पाठीमागं खरं तर अतुल शेठ बेनके यांच्या पाठीमागे होता, आता शरददादा सोनवणे यांच्या पाठीमागे. एकंदरीत आपण पुढची राजकीय वाटचाल कशी असणार, तुम्ही कोणाला नक्की साथ देणार? हे पहा, या व्यवस्थेमध्ये कार्यकर्ते असतात, त्या प्रत्येकाची भावना असते की आपला नेता आमदार झाला पाहिजे. आता कालच्या कार्यक्रमाचे मी बाईट्स पाहिल्या. खरं तर कालचा तो श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता, पण तिथं भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या, ते त्यांच्या मताशी बरोबर आहेत. आणि मी व्यक्तिगत खरं तर 2019ला अतुल शेठ बेनके साहेबांचं काम केलं, तिथे त्यांचा विजय झाला. 2024ला त्यांचा पराभव झाला. पण ज्या पक्षासोबत, ज्या नेत्यासोबत मी काम केलं, ते प्रामाणिकपणे, विश्वासाने आणि पूर्ण ताकदीने केलं. त्यामुळे आता राजकीय स्थित्यंतर काही झालं असलं, आज मी आदरणीय दादांसोबत आहे, पुढेही मी आदरणीय शरददादांसोबत राहणार. त्यांच्या माध्यमातून ह्या भागामध्ये, या पाठीमागच्या काळामध्ये त्यांना मतदान अतिशय कमी व्हायचं किंवा काही लोक त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचत नसतील. अनेक गैरसमज या भागामध्ये पेरले गेलेले होते. पण भविष्य काळामध्ये मात्र तसं न होता खरं तर दादांच्या प्रती काम करताना जी काही कामं आमच्या भागातली प्रलंबित आहे ती पूर्ण करू. दादांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहू आणि मतदानातून ते सगळ्या तालुक्याला त्या ठिकाणी दिसेल की बाबा काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता जाते
आणि दादांनाही माझी विनंती आहे का भागातली जी काही कामं आमची असतील, खरं तर त्यांनी स्वतःहून मला फोन केला 2 दिवसापूर्वी की अजिंक्य पराभव झालाय तरी तू खचू नको, तुझी जनतेप्रती तू लोकांना शब्द दिलेत किंवा लोकांनी ज्या ज्या मागण्या तुझ्याकडे केल्यात त्या मला तू सांग, ते आपण पूर्ण करू. पद जरी तुझ्याकडे आलं नसलं तरी मी आमदार म्हणून अजून 4 वर्ष आहे, जी जी कामं तुला करायची ती हक्काने माझ्याकडे ये. ही मी सगळी फाईल पूर्ण केलेली आहे. जी जी काही गावांची कामं आहेत किंवा जी जी लोकांची व्यक्तिगत कामं आहेत ती मी पूर्ण करून घेण्यासाठी दादांपाठीमागे सक्षमपणे राहील. आणि भविष्य काळामध्ये दादांना आमदार करण्यासाठी मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे, पण मला जेवढं शक्य आहे, जेवढी जबाबदारी माझ्यावरती देतील ती मी निश्चितप्रमाणे पूर्ण करेन. आता पाहायला गेलं तर विजय पराजय यश अपयश येतच राहतं, परंतु जे विजयी उमेदवार झालेले आहेत त्यांना तुम्ही काय शुभेच्छा द्याल? विजयी उमेदवारांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या भागामध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेचे जे काही उमेदवार आहे, मोनाली उर्फ माई लांडे यांचे सासरे आहेत देवराम शेठ लांडे, यांच्याकडे अनेक वर्ष या भागाचं नेतृत्व होतं. खरं तर त्या बाजूला असलेल्या कमलताई शेळकंदे आहेत, त्याही निवडून आलेले आहेत. तिकडे अश्विनीताई केदारी आमच्या नवीन असल्या तरी त्यांनी या भागासाठी चांगलं काम करावं, माईताईंनी काम करावं. गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही प्रलंबित राहिलेले प्रश्न असतील, समस्या असतील, आपला भाग पर्यटनाच्या दृष्टीने काम करण्यासारखा भाग आहे, आपल्या भागातील रस्त्यांची दुरावस्था आहे, आरोग्याच्या बाबत दुरावस्था आहे, शिक्षणाच्या बाबत अनेक गोष्टी प्रलंबित आहेत. आमच्या 2-2.5 हजार महिला रोजगाराच्या निमित्तानं पूर्व भागामध्ये जातात, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल का? आमचे अनेक तरुण सहकारी जे पुणे मुंबई किंवा इतर शहरामध्ये कामाच्या निमित्ताने जातात का, त्यांना काय करता येईल का? शेवटी होम मिनिस्टर, क्रिकेट किंवा डबे पिशव्या हे काही शाश्वत विकासाच्या गोष्टी नाहीत. त्यासाठी आपल्याला शाश्वत आणि लॉंग टर्म जे काही आपल्याला करावं लागेल, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही त्या गोष्टी कराव्यात. एक विरोध हा विषय बाजूला ठेवून आपल्या भूमिका वेगवेगळ्या असतील तरी विकासाच्या बाबतीत जे काही एकत्रितपणाने आपल्याला करता येईल त्यासाठी आम्ही देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू. आदरणीय शरददादा आमदार आहेत, डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत, यांच्या माध्यमातून या भागासाठी आपल्याला काही करता येईल का, यासाठी देखील आपण सगळे मिळून एकत्रित काम करू. राजकारणाचे दिवस आता संपलेत, आता दिवस काम करण्यासाठी चालू झालेत आणि म्हणून कामाच्या माध्यमातून या भागाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्रित काम करू, एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. अजिंक्य भाऊ, खरं तर आपण बरीच चर्चा केली. एक आता शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे. खरं तर एक माजी जिल्हा परिषदचं अध्यक्ष व्हाईस चेअरमन खरं तर तुम्हाला पाडण्यासाठी झटले, त्यांनी अनेक शर्तीचे प्रयत्न केलं, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. नक्की काय भानगडे, काय सांगा? नाही, आता मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं, याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात. आता काही लोकांना वचपा काढायचा असतो, काही लोकांना आपल्या भूमिकेपासून आपला सहकारी बाजूला गेल्यानंतर तेही लोकांना दाखवून द्यायचं असतं, काही लोकांना वैचारिक विरोध करायचा असतो, काही लोकांना भूमिकेचा विरोध करायचा असतो. आता जी लोक माझ्या विरोधात होती ती नेमकी का होती, कशामुळे होती? आता हळूहळू त्या गोष्टी समोर येत आहेत किंवा मला अनेक कॉल रेकॉर्डिंग आले, अनेक लोक मला येऊन भेटली, त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. आता 2 दिवस आधी जी लोक काही पैसे वाटत होती, ज्या लोकांनी माझ्या विरोधात वेगवेगळे गैरसमज लोकांच्या डोक्यांमध्ये पसरवले होते, काहीही बोलायचे अक्षरशः, पण हे होतं सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा ज्यावेळेस अगदी पंचायत समितीला उभा राहतोय, लढतोय, पुढं सभापतीची त्याच्या मिसेससाठी सभापतीची बाबा आरक्षणाची संधी आहे, आणि मग हे काही लोकांना आवडत नाही का वयाच्या 30व्या वर्षी जर एखादा तरुण इथपर्यंत पोहोचतोय का लोक त्याच्या पाठीमागे विश्वासाने उभी राहतात. मग अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या त्या ठिकाणी काढल्या जातात, पाडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत जातात. आणि त्याला काय मी एकटाच माझा बळी आहे असं मी समजत नाही. अशा अनेक लोक आहेत का ज्यांचा आजपर्यंत चांगल्या माणसाचा बळी देण्याच्या प्रयत्नात ही लोक असतात, आणि त्यांचा उद्देश हाच असतो. म्हणजे ही लोक कधी स्वतः निवडून यावं, स्वतः विजयी व्हावं यासाठी ते प्रयत्न करत नाही, पण एखादा चांगला माणूस कसा पडेल यासाठी ती सगळी झटलेली असतात. त्यातली काही माणसं होती जी अगदी माझ्यासोबत शेवटच्या 2 दिवस आधीपर्यंत थांबली आणि अचानक त्यांनी माझा घात केला. पण अशी आत्मघातकी माणसं ही लोकांनी पाहिलेली आहेत, आणि ही लोक जर माझ्यासोबत असं करू शकतात तर भविष्य काळामध्ये ती कोणाशी कसं वागतील हे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. या लोकांवर विश्वास ठेवावा यासाठी देखील जनता यापुढे तयार होणार नाही. शेवटी जनतेला एक विश्वासार्ह चेहरा पाहिजे असतो, एक प्रामाणिक चेहरा पाहिजे असतो. माझ्याबद्दल जे काही गैरसमज पसरवले गेले, माझी बदनामी केली गेली,
त्याचं उत्तर मी येत्या काळात देईल. पण माझ्या जनतेला मात्र विनंती आहे, तुम्ही मला जे मतदान दिलंय, आशीर्वाद दिलाय, मी कधी तुम्हाला उघड सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही. तुमचं कुठलंही काम असो, अर्ध्या रात्रीला तुम्ही मला फोन केला, तुमचं पण शासकीय कार्यालयामध्ये काम होत नसेल, दवाखान्याचं काम असेल, कुठं दाखला अडला असेल, महावितरणचं काम असेल, कृषीच्या काही योजना असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती माध्यमातून काही योजना असतील, घरकुलाचे काही विषय असेल, पाण्याचा काही विषय असेल, कुठलाही विषय असो, तुम्ही मला बिनधास्त फोन करा. शेवटी मी मॅन टू मॅन ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे. मी मध्ये कुठेही हे ठेवत नाही. जी काय अडचण येईल ती थेट तुम्ही मला सांगा. माझा नंबर सगळ्यांकडे आहे, तुम्ही मला बोला, मी डायरेक्ट जागेवर येऊन तुमचं काम मार्गी लावेल. एवढी विनंती या निमित्ताने करतो. ज्यांनी माझा पराभव केलाय त्यांना माझ्या नेहमी शुभेच्छा असतील. त्यांनी यापुढे देखील माणसं पाडत राहावी, पाडत राहावी, पाडत राहावी. आम्ही मात्र लोकांचं काम करत राहू, करत राहू, करत राहू आणि लोकांना जोडत राहू. तुम्हाला जेवढी ताकद लावता येतील भविष्यात देखील लावा. मी थांबणार नाही. माझं नावात मी अजिंक्य आहे, मी कधीही थांबणार नाही. पराभव हो, विजय हो, माझ्याकडे नम्रता आहे. लोकांनी मला जो आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वादाप्रती मी नेहमी उतराई होण्याचा प्रयत्न करील. माझ्या गावापासून मी सुरुवात केली, माझं गाव आदर्श करील, माझा भाग आदर्श करील आणि सर्व समाज बांधवांचा आदर करून भविष्यात देखील माझी वाटचाल राहील. एवढा शब्द या ठिकाणी मी माझ्या जनतेला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.